रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड, बुलेटिन नंबर 42, 28 मे 2026. नमस्कार. आजच्या सभेबद्दल एक महत्त्वाची सूचना. आजची सभा नेहमीप्रमाणे सेवासदन हॉल येथे न होता MES बॉईज हायस्कूल पेरुगेट येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. ठिकाण व वेळ यामधील बदलाची सगळ्यांनी नोंद घ्यावी. संध्याकाळी 6 ते 7 आपण ग्लोबल ग्रँट 2023 अंतर्गत MES हायस्कूल पेरुगेट येथे टॉयलेट ब्लॉकचे नूतनीकरण केले होते. ते पूर्णत्वास गेले आहे व त्याचा हस्तांतरण समारंभ आहे. 7 ते 7:30 चहापान असेल व 7:30 नंतर MES स्कूलच्या हॉलमध्येच आपली मीटिंग होणार आहे. कार्यक्रम आहे छत्रपती शिवराय व स्वातंत्र्यवीर सावरकर. वक्ते आहेत गड आणि किल्ले यांचे अभ्यासक व उत्तम वक्ते श्री सौरभ करडे. नमस्कार. 21 मेच्या गुरुवारी आपल्या रोटरी मीटिंगमध्ये यावेळी नवीन सभासद झालेल्या 5 कपल्सची मुलाखत घेऊन त्यांच्याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेतली. कपल्स होती श्री व सौ भणगे, कोरे, दोरवट, सेठ आणि अभ्यंकर. श्री चित्तरंजन व सौ अलका पटवर्धन यांनी मुलाखत घेतली. सर्वांचे शिक्षण, नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक माहिती, आवड, छंद, करत असलेली समाजसेवा, रोटरी जॉईन करण्यामागचा उद्देश याबद्दल प्रश्न विचारले. सर्वांनीच मनमोकळेपणाने माहिती सांगितली. सौ नम्रता भणगे या आपल्या सॉफ्ट टॉईज आणि निटिंग या हॉबीजचा उपयोग सोशल वर्कसाठी करत आहेत. सौ अंजली कोरे यांनी सोशल वर्कमध्ये मास्टर्स केले आहे आणि त्या मॅरेज काउन्सिलर म्हणून काम करतात. त्यांनी त्यांची एक भावस्पर्शी कविता सादर केली. श्री संजय दोरवट यांनी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि कल्पनांनी नोकरी करून त्यांना साथ दिली. श्री राजेश सेठ हे CA आहेत. त्यांना फ्लूट वाजवायचा छंद आहे आणि ते विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स देतात. सौ वीणा शेठ या टीचिंग लाईनमध्ये होत्या. त्या स्वतः उत्तम ॲथलीट आणि खो-खो प्लेयर होत्या. श्री मुकुंद अभ्यंकर हे अत्यंत हुशार, मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये फायनान्स आणि टॅक्सेशन याचा त्यांना चांगला अनुभव आहे. शिकवण्याची आवड आणि आर्थिक विषयांवरती त्यांचं लिखाण आहे. त्यांचं एक पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्यांच्या या ज्ञानाचा रोटरीला नक्कीच उपयोग होईल. श्री नरेंद्र भणगे यांनी रोटरीचे महात्म्य फार छान सांगितले. ते म्हणतात की आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर आपले वेगवेगळे मित्र, ग्रुप्स असतात. तेव्हा आपण शिक्षण, व्यवसाय करत असतो. पण निवृत्तीनंतर असा कुठलाही आपला हुद्दा नसतो. वयाच्या 60 नंतर समान विचाराची आणि वेगवेगळ्या व्यवसायातील निस्वार्थी मित्र फक्त रोटरीच देऊ शकते. एकट्याने केलेल्या समाजसेवेला मर्यादा असतात. रोटरीद्वारे त्याला समूह मिळतो आणि आपण भरीव कार्य करू शकतो. अशा तऱ्हेने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात आणि वेळेत मुलाखत रंगली. या गुरुवारचे जेवण डॉक्टर परिमल व सोनाली खुर्जेकर यांच्यातर्फे देण्यात आले. कारणही तसेच खास होते. त्यांची कन्या अनन्या हिला पदव्युत्तर शिक्षणासाठी MS स्त्री रोगशास्त्र विषयासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथे प्रवेश मिळाला आहे. हा आनंद त्यांनी आपल्या सर्वांबरोबर साजरा केला. त्यांचे कुटुंबीय, त्यांची आई, अनन्याची मैत्रीण यांच्या भेटीने सर्वांना छान वाटले. या सर्वांचे अभिनंदन करून सर्वांनी मस्त आमरसपुरीचा स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि आपली रोटरीची मीटिंग अशी छान पार पडली. मंडळी, असे आहेत आपले पुढील 2 कार्यक्रम. पुढील गुरुवार दिनांक 4 जून 2026 रोजी आपली प्लॅनिंग असेंब्ली आहे. नव्याने सुरू होणाऱ्या रोटरी वर्ष 26-27 मधील कार्यकारी मंडळ आपल्याला त्यांच्या पुढील वर्षातील प्रोजेक्ट व प्लॅनिंगबद्दल माहिती देतील. त्या पुढील गुरुवार दिनांक 11 जून रोजी पुरातत्वशास्त्रज्ञ श्री प्रबोध शिरवळकर हे त्यांना आलेल्या अनुभवांबद्दल आपल्याशी संवाद साधतील. वाढदिवस शुभेच्छा. 1 जून अंजली गाडगीळ हिचा वाढदिवस. 1 जून रोटेरियन राजेश शेठ यांचा वाढदिवस. 4 जून
पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन चंद्रकांत डांगे यांचा वाढदिवस. 4 जून रोटेरियन नरेंद्र भणगे यांचा वाढदिवस. या सर्वांना क्लबकडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. एडिटर अरुणा अत्रे व को एडिटर सुलभा सिधये यांच्यासह मी सेक्रेटरी अपर्णा आपली रजा घेते. नक्की भेटूया पुढील ऑडिओ बुलेटिनमध्ये. धन्यवाद.